नमस्कार मित्रांनो, फॅन्टसी लवर्स या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. फॅन्टसी लवर्स या नावातच व्हिडिओ बनवण्याचा उद्देश धरलेला आहे. अर्थातच या व्हिडिओमध्ये आपण फॅन्टसीची टीम बनवण्याविषयी चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आजपासून बिग बॅश लीगच्या लीग सामन्याची सुरुवात होणार आहे. सर्व फॅन्टसी मित्रांना बिग बॅश लीगविषयी माहिती असणारच आहे. बिग बॅश लीग ही ऑस्ट्रेलियातील टॉपची डोमेस्टिक T20 टुर्नामेंट आहे. भारतातील IPL नंतर जगात लोकप्रिय असलेली ही दुसऱ्या क्रमांकाची लीग आहे. यामध्ये एकूण 8 टीम्स एकमेकांशी भिडतात. त्यानंतर नॉकआउट मॅचेस होतात आणि त्यातून एक विजेता ठरत असतो. चला तर मित्रांनो, जास्त उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण पिच रिपोर्ट, हेड टू हेड रेकॉर्ड्स, प्लेइंग 11 आणि फायनली टीम कशी बनवायची याविषयी चर्चा करणार आहोत. बिग बॅश लीगचा सलामीचा सामना हा पर्थ स्कॉचेस आणि मेलबर्न स्टार्स यांच्यामध्ये ऑप्टस स्टेडियम पर्थ येथे आज 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 1:45 होणार आहे. पिचविषयी चर्चा करूया. ऑप्टस स्टेडियमची पिच ही नेहमीच तेज गोलंदाजांना मदतगार ठरत असते. पिचमध्ये पेस आणि बाउन्स असतो. सुरुवातीचे 5-6 ओव्हर बॉल खूपच स्विंग होतो, त्यामुळे बॅटिंग करताना बॅट्समनना अडचण जाते. परंतु सुरुवातीच्या ओव्हर चांगल्या खेळून काढल्यास नंतर बॅट्समन चांगला खेळ करू शकतात. आतापर्यंत या पिचवर बिग बॅशच्या 37 मॅचेस खेळल्या गेलेल्या आहे. त्यापैकी पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 मॅचेस जिंकलेल्या आहे, तर दुसऱ्यांदा बॅटिंग करताना 17 मॅचेस जिंकलेल्या आहे. स्कोरिंग पॅटर्नविषयी बोलायचं झाल्यास आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या 37 मॅचमध्ये 150पेक्षा कमी रन 8 वेळा झालेले आहेत, तर 9 वेळा 150 ते 170 रन झालेले आहेत. तर 170 ते 190च्या दरम्यान 13 वेळा स्कोअर झालेला आहे, तर 190पेक्षा जास्त 7 वेळा स्कोअर केलेला आहे. 168 या पिचवर ॲव्हरेज स्कोअर राहिलेला आहे. हाय स्कोअर 220 वर 6 असा आहे, तर 79 फॉर ऑल आऊट हा लोएस्ट स्कोअर सुद्धा या पिचवर राहिलेला आहे. आता आपण या पिचवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या 5 मॅचचा स्कोअर बघूया. ॲडिलेड स्ट्रायकरने 7 विकेटच्या बदल्यात 155 रन बनवले. पर्थ स्कॉचेस चेस करण्यात असफल झाली, 105 वर ऑल आऊट झाली. या मॅचमध्ये स्पिनरने 10 विकेट तर पेसरने 6 विकेट घेतल्या. या आधीच्या मॅचमध्ये पर्थ स्कॉचेसने 197 वर 4 असा स्कोअर केला, तर सिडनी सिक्सर्सने 201 रन करून तो चेस केला. त्यांच्या केवळ 7 विकेट पडल्या. पेस बॉलरला 8 तर स्पिनरला केवळ 1 विकेट मिळाली. त्याआधी स्कॉचेसने 163 वर 6 असा स्कोअर केला, तर ब्रिस्बेन हीट 128 वर ऑल आऊट झाली. यामध्ये 14 विकेट या फास्ट गोलंदाजांनी तर स्पिनरनी केवळ 2 विकेट घेतल्या. स्कॉचेसने 211 वर 4 असा स्कोअर केला. स्ट्रायकर्स 169 वर ऑल आऊट झाली. यामध्ये फास्टरला 14 विकेट मिळाल्या. त्याआधीच्या मॅचमध्ये स्कॉचेस 162 वर ऑल आऊट झाली, तर समोरची टीम 149 वर 8 असा स्कोअर करू शकली. ह्या 13 विकेट फास्टरनी तर 2 विकेट स्पिनरला मिळाल्या. इनिंग वाईज विचार केल्यास फास्टरला पहिल्या डावात 23, स्पिनरला 6, दुसऱ्या डावात फास्टरला 32 तर स्पिनरला केवळ 2 विकेट मिळाल्या. बाउंड्री डायमेन्शन बघा. स्टेटला 64 मीटर असते. स्क्वेअर आणि कव्हर अशा दोन्ही बाजूला 72 ते 80 मीटर्स असं डिस्टन्स असते. हेड टू हेड रेकॉर्ड बघितलं तर दोघांमध्ये आत्तापर्यंत 15 मॅचेस झालेल्या आहे. स्कॉचेस 10 आणि स्टार 3 वेळा जिंकले आहे आणि 2 मॅचेस नो रिझल्ट गेलेले आहे. स्टार स्कॉचेस विरुद्ध शेवटची मॅच 2017मध्ये जिंकलेली आहे. बघा, आतापर्यंत 7 वर्ष झाले ते मॅच जिंकू शकलेले नाही स्कॉचेस विरुद्ध. स्कॉचेसची प्लेइंग 11: सॅम पेनिंग, फेन ॲलन, ॲरोन हर्डी, केटन जॅनिंग किंवा मॅथ्यू हर्स्ट. जॉश इंग्लिश उपलब्ध नसला तर ॲस्टन टर्नर, कूपर कॉनली, निक हॉब्सन, ॲस्टन ॲगार, अँड्रू टाय, जेसन बॅन्ड्रप आणि लॉन्स मॉरिस.
सॅम फिनिंग आत्तापर्यंत एकच मॅच खेळलेला आहे, 31 रन बनवले 155च्या स्ट्राईक रेटने. न्यूझीलंडचा ओपनिंग विकेटकीपर बॅट्समन फिन ॲलन आत्तापर्यंत बिग बॅशमध्ये खेळलेला नाही आहे, परंतु T20मध्ये त्याचे जबरदस्त प्रदर्शन असते. त्याचा करंट फॉर्म बघितल्यास 30, 35, 41, 9, 13, 101 असा आहे. ॲरोन हर्डी बॅटिंग ऑलराऊंडर हा जबरदस्त प्लेअर आहे. आत्तापर्यंत 57 बिग बॅश खेळलेला आहे, त्यामध्ये 1000च्या वर रन आहेत. हेड टू हेड बघितल्यास 4 मॅचमध्ये 118 रन काढलेले आहे 30च्या ॲव्हरेजने. आणि व्हेन्यू रेकॉर्ड बघितलं तर 17 मॅचमध्ये 545 रन बनवलेले 38.93च्या ॲव्हरेजने. करंट फॉर्म बघितल्यास 36, 44, 20, 2, 49, 17, 16, 5, 14, 9 असा आहे. हा बॅटप्रमाणे बॉलनेही आपलं प्रदर्शन करत असतो. ॲस्टन टर्नर हा टीमचा कॅप्टन आहे. आत्तापर्यंत 119 बिग बॅश खेळलेला आहे, त्यामध्ये 2000च्या वर रन आहेत 26च्या ॲव्हरेजने. हेड टू हेड बघितल्यास 16 मॅचमध्ये 14 इनिंग्स 300 रन बनवलेले आहेत. आणि व्हेन्यूवर रेकॉर्ड बघता 25 मॅचमध्ये 655 रन बनवलेले आहेत. करंट फॉर्म 36, 44, 20, 2, 49, 17, 16, 5, 14, 9 असा आहे. कुपर कॉनोली 15 मॅचमध्ये 226 रन आणि 6 विकेट घेतलेल्या आहेत. हेड टू हेडमध्ये 1 मॅच 20 रन बनवलेले आहे. व्हेन्यूवर 10 मॅचमध्ये 167 रन बनवलेले आहे. करंट फॉर्म 0 रन, 39 रन 0 विकेट, 11 रन 1 विकेट, 31 रन 2 विकेट, 37 रन, 35 रन, 10 रन 3 विकेट, 23 रन 14 रन असा आहे. निक हॉब्सन 29 मॅचमध्ये 328 रन केलेले आहे 23च्या ॲव्हरेजने. हेड टू हेडमध्ये 3 इनिंगमध्ये 93 रन बनवलेले आहेत 18च्या ॲव्हरेजने. तर व्हेन्यूवर 12 इनिंगमध्ये 149 रन बनवलेले आहे. करंट फॉर्म 29, 29, 4, 8, 48, 1, 14, 36 असा आहे. ॲस्टोन आगार 85 मॅच खेळला आहे 63 विकेट आहे. हेड टू हेड खराब आहे, 7 मॅचमध्ये केवळ 2 विकेट घेतलेले आहेत. व्हेन्यू स्टार्स बघितल्यास 20 मॅचमध्ये 107 रन आणि 16 विकेट घेतलेल्या आहेत. करंट फॉर्म जबरदस्त नाही आहे आणि तसेच मैदानही स्पिनरसाठी अनुकूल नाही आहे. अँड्रू टॉय 111 मॅचमध्ये 156 विकेट घेतलेले आहेत. हेड टू हेड रेकॉर्ड 8 मॅचमध्ये 15 विकेट्स. व्हेन्यू स्टार्स 30 मॅचमध्ये 51 विकेट घेतलेल्या आहेत. करंट फॉर्म 1 विकेट, 3 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 2 विकेट, 3 विकेट, 2 विकेट, 1 विकेट असा जबरदस्त आहे. जेसन बेहेनड्रॉफ 96 मॅचमध्ये 123 विकेट घेतलेले आहेत. हेड टू हेडमध्ये 12 मॅचमध्ये 13 विकेट घेतलेला आहे. व्हेन्यू स्टार्स बघितल्यास 28 मॅचमध्ये 38 विकेट घेतलेल्या आहेत. करंट फॉर्म 0 विकेट, 2 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 3 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 1 विकेट असा आहे. लान्स मॉरिस 27 मॅच खेळलेला आहे, 25 विकेट घेतलेले आहेत. हेड टू हेड खराब आहे, 6 मॅचमध्ये केवळ 1 विकेट घेतलेली आहे. तर व्हेन्यू स्टार्स बघितल्यास 9 मॅचमध्ये 15 विकेट घेतलेले आहे. पहिल्या इनिंगमध्ये 5 मॅचमध्ये 5 विकेट घेतलेले आहे. तर दुसऱ्या इनिंगमध्ये 4 मॅचमध्ये 10 विकेट घेतलेल्या आहे. करंट फॉर्म 1 विकेट, 1 विकेट, 3 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 3 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 5 विकेट असा आहे. केतान जेनिंग हा बिग बॅश आत्तापर्यंत खेळलेला नाही, त्यामुळे हेड टू हेड नाही, व्हेन्यू रेकॉर्ड नाही आहे. करंट फॉर्म 37 रन, 107 रन, 44, 24, 2, 41, 48, 26, 4, 64
असा जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला हा इंग्लंडचा खेळाडू आहे. मेलबर्न स्टार्सची प्लेइंग 11 बघूया. बेन डेक उपलब्ध नाही आहे, त्यामुळे कॅम्बेल कॅल्वे हा ओपनिंगला येऊ शकतो टॉम रॉजर्सच्या सोबत. बेवेस्टर टेस्टमध्ये बिझी असल्यामुळे जिओ क्लार्क त्याच्या जागी खेळू शकतो. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, हिल्टन कार्टराइट, शॅम हार्पर, टॉम करन, जोएल पेरिस, मार्क टेकेटी, डगी वॉरेन किंवा पीटर शिडल यापैकी एक जण खेळू शकतो. टॉम रॉजर्स 25 मॅचमध्ये 543 रन केलेले आहे. हेड टू हेडमध्ये 6 मॅचमध्ये 46 रन आणि 2 विकेट आहेत. व्हेन्यू रेकॉर्ड्स 3 मॅचमध्ये 9 रन केलेले आहेत. करंट फॉर्म 1 रन, 32 रन, 4, 29, 5, 196. कॅम्बेल कॅल्वे 9 मॅच खेळलेला आहे, 83 रन बनवलेले आहे. हेड टू हेडमध्ये 2 मॅचमध्ये 28 रन आहेत. व्हेन्यूवर एका मॅचमध्ये केवळ 3 रन आहेत. करंट फॉर्म 0, 26, 11, 6, 55, 4, 1, 23, 0 असा आहे. त्यानंतर जिओ क्लार्क विकेट किपर बॅट्समन आतापर्यंत 36 बिग बॅशच्या मॅचेस खेळलेला आहे, त्यामध्ये 955 रन बनवलेले आहे. हेड टू हेडमध्ये 6 मॅचमध्ये 152 रन बनवलेले आहे. व्हेन्यूमध्ये 2 मॅचमध्ये 65 रन बनवलेले आहे. करंट फॉर्म 57, 40, 21, 28, 34, 38, 3, 12, 94, 36 असा आहे. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल 109 बिग बॅशमध्ये 2916 रन आणि 44 विकेट घेतलेले आहे. हेड टू हेडमध्ये 7 इनिंगमध्ये 130 रन आणि 2 विकेट घेतलेले आहे. तर व्हेन्यू स्टार्स एका मॅचमध्ये 61 रन काढलेले आहेत. रन फ्रॉम 21 रन 0 विकेट, 43 रन 20 रन, 59 रन 0 विकेट, 14 रन 1 विकेट, 11 रन 2 विकेट, 28 रन 0 विकेट असा आहे. मार्कस स्टोइनिस बिग बॅशच्या 102 मॅचमध्ये 2666 रन आणि 39 विकेट घेतलेले आहे. हेड टू हेडमध्ये 11 इनिंगमध्ये 244 रन आणि 2 विकेट घेतलेले आहे. व्हेन्यूवर 3 मॅचमध्ये 95 रन केलेले आहे. करंट फॉर्म 1 विकेट, 3 रन, 42 रन, 42 रन, 2 विकेट, 61 रन, 14 रन, 21 रन, 8 रन असा आहे. हिल्टन कार्टराइट बिग बॅशच्या 92 मॅचमध्ये 1814 रन बनवलेले आहे. हेड टू हेड 8 इनिंगमध्ये 190 रन आणि 2 विकेट आहेत. व्हेन्यू स्टार्स 9 मॅचमध्ये 126 रन केलेले. करंट फॉर्म 52 रन, 54 रन, 14 रन, 14 रन, 38 रन, 29 रन, 2 रन, 47, 22, 24 असा आहे. शॅम हार्पर विकेट किपर बॅट्समन 80 मॅच खेळलेला आहे, 1470 रन आहे. हेड टू हेडमध्ये 10 मॅचमध्ये 206 रन आहेत. व्हेन्यूवर 5 इनिंगमध्ये 91 रन आहेत. करंट फॉर्म 59 रन, 10 रन, 8 रन, 18 रन, 43 रन, 2 रन, 1 रन असा आहे. टॉम करन 35 BBLच्या मॅचेस खेळले आहे, त्यामध्ये 51 विकेट घेतलेले आहे, तर 359 रन पण बनवलेले आहेत. हेड टू हेडमध्ये 3 मॅचमध्ये 55 रन आणि 4 विकेट घेतलेले आहे. व्हेन्यूवर 2 मॅच 55 रन आणि 1 विकेट घेतलेली आहे. करंट फॉर्म 1 रन 1 विकेट, 6 रन 1 विकेट, 48 रन 1 विकेट, 24 रन 3 विकेट, 18 रन 1 विकेट, 1 रन 3 विकेट, 5 रन, 37 रन आणि 3 विकेट असं आहे. जोएल पेरिस 38 मॅचमध्ये 29 विकेट घेतलेले आहे. हेड टू हेडमध्ये 3 मॅचमध्ये 2 विकेट, व्हेन्यूवर 3 मॅचमध्ये 3 विकेट. करंट फॉर्म 2 विकेट, 4 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 1 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 1 विकेट असं आहे. मार्क टेकेटी 72 मॅचमध्ये 89 विकेट घेतलेले आहे. हेड टू हेडमध्ये 7 मॅचमध्ये 3 विकेट आहे, तर व्हेन्यूवर एका मॅचमध्ये 1 विकेट आहे. करंट फॉर्म 1 मॅच 0 विकेट, 1 विकेट, 1 विकेट, 0 विकेट, 0 विकेट, 2 विकेट, 1 विकेट असा आहे. पीटर शिडल खेळू शकतो
83 मॅचमध्ये 99 विकेट आहेत. A12मध्ये 10 मॅचमध्ये 6 विकेट. वेनूवर 3 मॅचमध्ये 1 विकेट आहे. नवीन अपडेट्स, टॉस, पिच रिपोर्ट, प्लेइंग 11साठी आणि टीमसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपली टीम बघूया. विकेट कीपरमध्ये आम्ही फिन ॲलन आणि जिओ क्लार्क यांना घेतलेलं आहे. बॅट्समॅनमध्ये ॲस्टन टर्नर आणि के जेनिंग हे घेतलेले आहेत. ऑलराऊंडर सेक्शनमध्ये मार्क स्टोइनिस, मॅक्सवेल, ॲरोन हर्डी, टॉम करन यांना घेतलेले आहेत. बॉलर्समध्ये आपण अँड्रू टाय, एल मॉरिस आणि जेल रिचर्डसन यांना घेतलेलं आहे. यानंतर आपण जेसन बँड्रप आणि मार्क टेकेटी यांनाही घेऊ शकता.